हरी प्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने. संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. विठाला विठाला. पुंडली कवर्ण हरी विठ्ठल देव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज की. विठाला विठाला विठाला. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू दुसरे चरण संताची. दुसरे चरण संत ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. संताची दुसरे चरण सद्गुरु दास तुकार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची. ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 ओम नमो करुणा करा. करुणा करा. दयाळा करुणा करा. दयाळा करुणा करा. दयाळा तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा. दयाळा
तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी. कर जोडितो कथे काळी. कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी. आपण असावे जवळी. हे आपण असावे जवळी. आपण असावे जवळी. कर जोडी तो कथे काळी. 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 कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, राम जन्मोत्सव आणि गाथा पारायण, आपलं ज्ञानेश्वरी पारायण, श्री राम जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण चालत असला 29वे वर्ष. या 29व्या वर्षातील चौथ्या दिवसातील सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. सद्गुरूच्या कृपेनं करण्याचा प्रयत्न करणार आहे, भगवंताच्या कृपेनं करण्याचा प्रयत्न करणार आहे. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. मी बोलणारा नाही, भगवंत आहे. साळुंकी कशी बोलते, मंजुळवाणी बोलते, पण शिकविता धनी वेगळं आहे. तसा माझ्या गुरुच्या कृपेनं, माझ्या सद्गुरूच्या कृपेनं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. साधू संताचंच श्रवण केलेलं आहे मी. तुका म्हणे शेष सेविना आवडी. वचन जे सेवन केलेलं आहे, मुष्ट साधू संताचं जे सेवन केलेलं आहे, ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. आज 30-35 वर्ष झालं, जवळजवळ 33 वर्षे कळंबोलीत मी राहतो. नेवशे महाराज असतील, ढेकळे महाराज असतील, नाथा पाटील असतील, आमचे चव्हाण बाबा पिंगळे महाराज होते, तेव्हापासून मी या कळंबोलीमध्ये. घाडगे महाराज असतील, सुभाष महाराज काळा, किसन महाराज घाडगे, त्यांच्या काळापासून मी, रसाळ महाराज बाबा आपले, त्यांच्या काळापासून मी या कळंबोलीमध्ये. आणि मी असा टाळकरी घेऊन, टाळकरीच आहे याच्यापैकी. आता काय आपल्याला आवाज फिवाज गेला आपला, खरं म्हणजे जमत नाही आता एवढं, पण सेवा म्हणून चला करायचं काहीतरी. भगवंताची सेवा कुठल्या का प्रकारानं घडायला पाहिजे माणसाला. ज्या भगवंतानं आपल्याला शरीर दिले, हे कशासाठी दिले? भजनासाठी दिलं का भोजनासाठी दिले? नुसतं भोजन करण्यासाठी हे शरीर दिलेले का? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून भजनासाठी दिला, त्या ज्या कार्यासाठी भगवंतानं आपल्याला दिलेला देह आहे, तो देह त्याच्याच कारणासाठी खर्ची करायला पाहिजे. आपण नको तिथं खर्च करतो. हे शरीर नको तिथं उद्योग करत बसतो, नाही का? विठ्ठल विठ्ठल. आणि हे राम मंदिर, इथली जे तरुण मंडळी आहे ना, खरोखर या मंडळीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण तरुण वर्ग या मार्गामध्ये येतच नाही, नाही का? तरुण मंडळी या मार्गामध्ये येतच नाही. आणि इथं सगळे तरुण मुलं आहेत, 20, 22,
25-30 वर्षाच्या आतले जवळजवळ 32 वर्षाच्या आतले हे तरुण मुलं आहेत, त्यांना का कामधंदे नाहीत का दुसरे? त्यांना काय गरज आहे? आज एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलं त्या लोकांनी, त्यांना काय गरज होती इथं? एवढे स्थानिक लोक आहेत आपल्या कळंबोलीमध्ये, एवढे लोक आहेत, त्यांनी कसं बांधलं, किती परिश्रम घेतलेत त्यांच्या जीवाला माहीत. कारण ते सोपं नाही हे कार्य एवढं मोठं करणं खूप कठीण आहे. हे कार्य एवढं मोठं रामाचं मंदिर, मला तर वाटते कळंबोलीमध्ये एवढं मंदिर आता असं या प्रकारचं मंदिर मला दिसलं नाही कुठं. कारण काम त्याचं एवढं केलेलं आहे ना, हे का कमी खर्च आला असेल का? अहो 1 लाख रुपयाचा एक दरवाजा असेल त्याचा, एक दरवाजाच 1 ते 1.25 लाख रुपयाचा एक दरवाजा असेल ते, बहुतेक जास्त असू शकते. पहा ना त्याचं काम काय, मंदिराचं काम आतमध्ये जाऊन पहा, मूर्ती काय आहेत त्या, आकर्षण, माणूस गेल्यानंतर आकर्षण होणार. अयोध्यासारखं एकदम मंदिर असं झालेलं आहे. आणि सगळं तरुण पोरं आहेत, हे विशेष आहे. म्हाताऱ्याला काय करता, 60 वर्ष संपलं की संपलं त्या माणसाचं. काय माणसाचं 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, पण आपण कुठं घालवतो नाही का? खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळेजण तरुण मंडळीसाठी. आणि अशा तरुण मंडळीचा आपल्याला खूप मोठा अभिमान आहे. गर्वानं सांगतो आपण, छाती ठोकपणे सांगत असतो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या समाजकार्यासाठी, या देवाच्या धार्मिक कार्यासाठी तरुण मुलांना झटाय पाहिजे. आता म्हाताऱ्या माणसाची काय गौऱ्या गेल्या शेवटी हो, तिकडं काय राहिलं त्यांचं? तरुण वर्गाचं काम आहे इथं. आता ही मुलं बघा, आता त्या मुलीनं त्या दिवशी कीर्तन केलं, काय ते आई वडील असतील, काय पुण्याई असेल त्याची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ही मुलगी पखवादबाजी होती. आज तरुण पोहरा आपले पुड्या खात फिरतं तिकडं. त्यांचे वडील हे त्या मुलीचे काय असेल पुण्याई द्यायची. खरोखर मरून जावं त्यांच्या पोटा यावं. ही एक मुलगी त्यांची पेटी वाजवती. काय असेल विशेष नाही का? हे कोणाला प्राप्त होत नाही हो. पूर्वपुण्य ज्याची असेल, पुण्य सामुग्री नाही का, त्याच्याच मुखी नाम येईल म्हणतात मुखामध्ये. पण खरोखर पूर्वीचं पुण्य असणारालाच भेटत असते हे परमार्थ करायला. कोणाच्या तरी नाही भेटत, कोणालाही नाही भेटत बाबा. वेळात वेळ काढून आपण वेळ द्यायला पाहिजे. आपल्या मुलाला संस्कार करायला पाहिजे. आपले मुलं कुठं चाललेत, काय करायलेत, कुठं जातात, हे सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे. आपण लक्ष ठेवायला पाहिजे मुलावर आपल्या. आता या मुलाला मला सांगा, कुठे मोकाट सोडा, ते कुठं जातील का? ते कुठं सापडतील? भजना कीर्तनातच सापडतील हे मुलं. दुसरीकडे सापडतील का? कुठं नाही सापडणार. ते त्यांना छंद लागला, आवड लागलेली, त्याची आवड निर्माण झालेली आहे. मग करावं तेवढं कौतुक त्यांचं थोडं आहे. खरोखर मला एक असा मोठा, मला असं हे वाटतंय ना, खरोखर अशी मुलं तयार करणं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. त्याच्यासाठी मेहनत घ्यावं लागते आईवडिलाला. तुम्ही शाळेमध्ये मुलाला, आता हे लहान मुलं, आता आमची नाथी, आमच्या मुलाची मुलगी, ती दुसरी एक बारकी इथं उभी राहिली, ती एक आहे, ही एक. आता याच्यासाठी आपण किती कष्ट करतो. सकाळी उठणं, त्याला शाळेत नेऊन सोडायचं, पुन्हा क्लासला नेऊन सोडायचं, एवढी मेहनत करतो. पण त्यांना हे परमार्थिक शिक्षण देण्यासाठी आपण काय करतो? काहीच करत नाही. आपण शाळेसाठी, याच्यासाठी किती पैसे भरतो. आपण लाखो रुपये आज फी भरतो, क्लास लावतो, सगळं करतो, पण त्याच्यावर संस्कार नाही घडवत आपण. संस्कार नाहीत. संस्कार नसेल तर फायदा नाही ना मुलावर. पैशाला काय करता? तुमच्या पैशाला, धनाला कोणी विचारत नाही. तुमची खरी प्रॉपर्टी ही आहे. तुम्ही किती पैसा कमवून ठेवला, मुलं उद्या जर निघतील पिणार खाणार, तर काय करता त्या प्रॉपर्टीला? काय फायदा नाही महाराज त्याचा. म्हणून ही खरी संपत्ती आहे. या संपत्तीला जपाय पाहिजे माणसानं, प्रत्येकानं. मी असो का कोणी असो, प्रत्येकानंच. आपण पुढं जर आपल्याला सुखाचे दिवस काढायचे असतील म्हातारपणी, तर ही संपत्ती पाहिजे. यांचं काय खरं आहे दुसऱ्याचं? त्यालाच पुरं झालं, पुढ्या खायला आणि फिरायला न्यायला, खर्चाला काही पुरत नसते. पॉकेट मनी नेतंय, शाळेत जाते, तिकडं काय करतंय, खर्च करतंय, मायबाप कोण पाहिले त्याला? द्या एवढे, द्या एवढे, द्या तेवढे, द्या तेवढे, मग ते जाते शाळेत, तिकडं काय करतायत?
कुठल्या मॅकडॉनमध्ये बसते, कुठल्या याच्यामध्ये बसते, काय करते आपल्याला काय माहीत आहे. लक्ष पाहिजे मुलावर. मुलं आपले जर चांगले नाही घडले, आपली खरी इस्टेट ती हे म्हणून आपल्या मुलावर संस्कार पाहिजे. तुम्ही 2 रुपये कमी कमवा, 2 रुपये कमी कमवा, पण तुमच्या मुलावर संस्कारान मुलं वाया गेले नाही पाहिजे फुकट आपले. जर आपण लाखो रुपये कमवत असेल आणि ते मुलं जर दुसऱ्या आडमार्गाने जात असतील तर काय फायदा नाही तुमच्या पैशाचा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताचं जीवन हे आगळं आणि वेगळं जगत असतं संत, नाही का. तुकाराम महाराजाचं जीवन वैराग्य, त्यांच्यासारखं वैराग्य नाही, होणेच नाही. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. फक्त हे तुकाराम महाराजांनाच म्हणावं, दुसऱ्या कोणा म्हणू नये. बोलण्याचा त्याचा अधिकारही नाही, त्याला होणार नाही, त्याची पात्रताही नाही तेवढी. ज्ञान म्हणले की ज्ञानेश्वर महाराजच आले, त्याच्यासारखं ज्ञानी कोणीच नाही. उपजातास ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानी म्हणलं की ज्ञानेश्वर महाराजच येणार समोर, तुमच्या समोर मूर्ती येणार त्याची समोर. नामदेव महाराज नाम म्हणले की नामदेव, आणि शांत म्हणले की एकनाथ महाराज. मग ज्यांचा अभंग घेतलेला आहे आपण, शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर यांचा 4 चरणाचा अभंग आहे, संतपर प्रकरणातील अभंग आहे. नाथ महाराज किती शांत होते, शांत संत आणि संपत्ती ज्या श्रीमंत त्याच्यासारखं कोणीच नव्हतं. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत ते होते. त्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा, जेवणच पुरणपोळी आणि तुपाचं असायचं त्यांच्या घरी. दररोज, एक दिवस नाही बरं, दररोज असायचं. देवाला नैवेद्य असा असायचा. वारकरी कोणी त्यांच्या घरी अतिथी आले त्यांना पण जेवण तुपोळीचंच असायचं त्यांच्या घरी. त्याच्यासारखं श्रीमंत कोणी होणे नाही. असे एकनाथ महाराज किती शांत होते ते. अहो ते यवन होता ना, यवन. नाथ महाराज ज्यावेळेस गंगा स्नानासाठी जायचे गोदावरी तीरी, आणि स्नान करून येत असताना तो यवन त्यांच्या अंगावर थुकायचा. असा 1-2 वेळेस थुकला नाही, 108 वेळा थुकला. किती. अहो आपल्या अंगावर नुसता उडाला जरी, शितोरा जरी असा उडाला ना, आपण लालबुंद होतो, लालबुंद होतो. दिसत नाही का म्हणताय तुम्हाला, नाही का. 108 वेळा थुकला. पण त्याला काय केलं, प्रसाद देऊनी मुक्त केला. एवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याला प्रसाद दिला आणि मुक्त केलं. किती शांतता असावी. अहो एकाला 200 रुपयाचं काहीतरी काम पडलं होतं, पैठणमध्ये गेला आणि गरीब परिस्थिती, त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि सांगितलं बाबा मला 200 रुपयाचं काम आहे माझ्या मुली. त्यावेळेचे 200 बरं का, आता 2 लाख मागतील लोक. आता 200 रुपये, पहिल्या काळातले 200 रुपये. 200 रुपये द्या बाबा, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला काम आहे. आता चांडाळ चौकडी कुठे असतीच, कुठे असती, ते आजच नाही पहिलेपासून होती. त्या चौकामध्ये बसलेले त्यांच्याकडे गेला, त्याने मागितले, त्याने म्हणते तुला 200 देतो आम्ही, पण एक काम करायचं, नाथ महाराजाला राग येईल असं काहीतरी तुला करावं लागेल. ते म्हणला एवढंच ना, ठीक आहे मी करतो. नाथ महाराजाचा वाडाशिवाय वाड्यामध्ये गेला. गेल्याच्या नंतर नाथ महाराज पूजा करत होते आणि गिरिजामाता झाडझूड घरातलं काम करत होती. यानं काय करावं, बुटा सगट पायातले जोडे बूटसुद्धा काढले नाही, जाऊन नाथ महाराजाच्या मांडीवर बसला. आता पूजा करत असताना तो माणूस मांडीवर जाऊन बसते, बुटा सगट चप्पल सगट. राग या पाहिजे की नाही त्या माणसाला, या पाहिजे ना त्याला राग, पण नाही. अतिथी म्हणून त्यांनी सत्कार केला, बसवलं, पाणी दिलं. राग आला नाही म्हणून त्यानं काय केलं, टुणकून उठला आणि टुणकून जाऊन त्या गिरिजामातेच्या पाठीवर बसला. आता पत्नीच्या पाठीवर बसल्यावर किती राग येईल माणसाला, किती राग या पाहिजे. पत्नीच्या पाठीवर बसला तर राग आला नाही. नाथ महाराजांना सांगितलं गिरिजा सांभाळ जरा. ती म्हणली काही काळजी करू नका, मी हरिपंडिताला घेतलेलं आहे माझ्या पाठीवर, त्याच्यामुळे तो हरिपंडितासारखा मी सांभाळीन त्याला, त्याची काळजी करू नका तुम्ही. तो थंडागार झाला तिथं, जो गेलेला होता तो थंडागार झाला. कशाला राग,
आता ज्यावेळेस बुटासकट बसला त्याला राग आला नाही, पत्नीच्या पाठीवर सुद्धा बसला तरी राग आला नाही. म्हणजे किती शांत असावीत. नाथ महाराजासारखे शांत कोणीच नाही. एवढी शांतता नाथ महाराजामध्ये. मग त्यांचा अधिकार किती होता. ज्या भगवंतानं नाथ महाराजांच्या घरी 36 वर्षे कामं केले. किती? 36 वर्षे कामं केली भगवंतानं, बरं का. येऊन आमच्यासारख्यानं तुमच्यासारख्यानं कोणी आलं नाही. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भगवंतानं येऊन 36 वर्षे श्रीखंड्या नाम धारण केलं. त्यानं विठ्ठल नाम धारण केलं, केशव नाव धारण करून त्यानं नाथ महाराजाला कावडीनं पाणी आणून द्यायचं, गंध उगाळून द्यायचा, पुष्पमाळा आणून द्यायच्या, घरचे कामं करायचे. असे भगवंतानं 36 वर्षे श्रवणाचं काम केलं. असं टाळ घेऊन साथ केली एकनाथ महाराजांना. टाळ घेऊन भगवंतानं प्रत्यक्ष काय सांगा नाथ महाराजाची कीर्ती. असं 36 वर्षे त्या भगवंतानं काम केलेले नाथ महाराजाच्या घरी. असे एकनाथ महाराज त्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. नाथ महाराजाला लहानपणापासूनच त्यांचा जन्मताच त्याचे आईवडील वारले. त्यांच्या आजोबांनी सांभाळलं. त्यांना थोडासा वयामध्ये लहान असतानाच त्यांना तळमळ होती की मला भगवंताची प्राप्ती व्हावं, मला गुरुची प्राप्ती व्हावं, मला सद्गुरूची प्राप्ती व्हावी, असे नाथ महाराजाला वाटत होतं. मग ते दररोज काय करायचे की उठायचे, गोदावरीच्या तीरी जाऊन स्नान करायचे. आणि तिथे एक शंकर मंदिर आहे पैठणला, तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आणि तिथं जाऊन चिंतनाला नामस्मरण करायचे. जाऊन त्या मंदिरामध्ये बसून नामस्मरण करीत असताना एक दिवस असं झाले की ते गेले आणि त्या ठिकाणी एक दिव्य पुंज असा धष्टपष्ट एक महाराज आले. आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं नाथ महाराजाकडं, मूर्ती लहान आहे, हे काय करत असेल इथं. त्यांनी मनात विचार केला आणि त्यांनी विचारलं नाथ महाराजाला, नाथ महाराज नाही बाळा, अरे तू काय करतोस इथं. त्यांनी सांगितलं महाराज मी इथं येऊन शंकर भगवंताचं दर्शन घेतो आणि मी नामस्मरण करतो. इथं येऊन मी चिंतन देवाचं थोडं करत असतो. मला आवड आहे, माझी इच्छा आहे की मला सद्गुरू भेटावे, मला गुरु भेटावे, म्हणून माझी इच्छा आहे. त्या माणसानं काय सांगितलं असेल, बाबा इथं चिंतन करून काय नाही तुला होणार, तुला त्याच्यासाठी गुरुच करावं लागेल, सद्गुरू करावं लागेल. मग मी काय करू. नाथ महाराज म्हणले मी काय करू सांगा. ते म्हणले काही नाही, एक काम कर, देवगिरी पर्वतावर जा, त्या ठिकाणी जनार्दन स्वामी असतात त्या ठिकाणी, तिथं जाऊन त्यांना शरण जातो आणि शरण जाऊन त्यांची शरणागती पत्करून त्यांना तू गुरु करून घे, सद्गुरू करून घे. आणि त्याप्रमाणे ते नाथ महाराज धरमजल कर लहान मूर्ती. त्यावेळेस का गाड्या बैल काय असतील का हो, गाड्या वगैरे काय नव्हत्या. लहान मूर्ती उन्हातानाची चालत धर्मजल देवगिरीवर गेली. देवगिरीवर गेल्याच्या नंतर जनार्दन स्वामी त्या ठिकाणी होते. त्यांनी बघितलं या बाळाकडं, नाथ महाराजाकडं. बघितल्यानंतर त्यांनी, अरे बाळा कोण आहेस, कुठून आला, कशासाठी आला, काय काम आहे, जनार्दन स्वामींनी विचारलं. त्यांनी सांगितलं गुरुजी काय नाही महाराज, माझी अशी इच्छा आहे मला सद्गुरू मिळावा आणि भगवंताची मला प्राप्ती व्हावी, ही माझी इच्छा आहे. मग अरे त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतात, त्याच्यासाठी भरपूर काम करावं लागतं आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी तुला भरपूर काम करावं, भरपूर मेहनत करावं लागेल. काही हरकत नाही गुरुजी, तुम्ही सांगाल ते मी काम करा, माझी इच्छा आहे, मी काही सांगा मी करतो काम. फक्त माझी एकच इच्छा आहे की मला सद्गुरू मिळावे आणि मला भगवंताची प्राप्ती व्हावी, हीच माझी इच्छा आहे. त्यांनी जनार्दन स्वामींनी विचार केला, ठीक आहे. त्यांना ठेवून घेतलं नाथ महाराजाला. ठेवून घेतल्याच्यानंतर नाथ महाराज सेवा करत होते. दररोज सकाळी उठणे, स्नान करायचं, सडामार्जन करायचं आश्रमाचं त्यांच्या जनार्दन स्वामीच्या. स्वामीला फुलं आणून देणे, हार आणून देणे, त्यांची सेवा करत करत काही दिवस गेल्याच्यानंतर जनार्दन स्वामीला असं वाटलं की मुलगा कामाचा आहे, खरंच त्याला आवड आहे, भगवंताच्या प्राप्तीची आवड आहे. म्हणून त्यांनी काय केलं, नाथ महाराजाला ते घरच्या जनार्दन स्वामी हे त्यांच्याकडे हे जे
आपण म्हणतो त्याला पहिलं काय होतं ते हिसाब किताब ते असतात ना, गावचे सरपंच टाईप समजा ते असतात, पहिले काहीतरी म्हणायचं त्याला. हां, तर त्यावेळेस त्यांच्याकडे ते होतं सगळं, किल्लेदार होते मोठे ते, त्यांचा हिसाब किताब मग जनार्दन स्वामींनी नाथ महाराजाकडे दिलं ते, आणि नाथ महाराजाकडे पूर्ण हिसाब दिला, सगळा घरचा कारभार दिला, पैसे देणं घेणं, सोनं चांदी देणं घेणं, सगळा व्यवहार नाथ महाराजाकडे गेला. आणि नाथ महाराजाने तंतोतंत सेवा करून त्यांचं ते पालन केलं. पण एक दिवस काय झालं, एक दिवस असं झालं, हिसाबामध्ये त्यांना एक आदली पहिले आदली म्हणायचे नाही का, एक पैसा, ते तांबडा पैसा होता एक पहिला, ते कमी आलं त्यांच्या हिसाबामध्ये. कमी आल्याच्यानंतर नाथ महाराज रात्रभर बसले, हिसाब करल्याशिवाय त्यांनी दप्तर सगळं काढलं, जे असतात आपले दप्तरे, वह्या चोपड्या सगळ्या काढल्या, आणि तपास चेकिंग चालू त्यांची, कुठं गेला एक पैसा, कुठं गेला एक पैसा म्हणून त्यांनी चेकिंग केली. त्यांना सापडला. पण कधी जनार्दन स्वामींनी विचारलं की नाथा गेलाय कुठं, गेल्या कुठं म्हणल्यानंतर पहिलं लाईट नाही, दिवे होते, दिव्याच्या प्रकाशामध्ये बसले तर त्यांनी दप्तर पाहिले, त्याचे सगळं मांडलेलं आहे, आणि नाथ आपले हिसाब बघतात. मग जनार्दन स्वामीने विचारलं नाथ नाथांना की अरे नाथा, काय करतो, झोपला नाही साजूक, काय चालू आहे? काय नाही गुरुजी, माझ्या हिसाबामध्ये 1 रुपया कमी येते म्हणून ते मी तपासतो. मग सापडला का? हो, तुमच्या कृपेनं सापडला. त्यांनी सांगितलं तुमच्या कृपेमुळे मला हा 1 पैसा माझा सापडला, हिशोब मला सापडला. त्यावेळेस जनार्दन स्वामींनी विचार केला, हा मुलगा एवढसा असून एवढा त्यांनी 1 पैशाची सुद्धा त्याला हे जमत नाही, तर त्यांचं जीवन किती निष्कलंक असेल असं म्हणून त्या जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना काय केलं, काही दिवसानंतर अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्याच्या नंतर त्यांचा हिसाब सांभाळून जनार्दन स्वामींनी त्यांचा हिसाब सांभाळून पूर्ण नामस्मरण करणे, चिंतन करणे, मनन करणे हे चालू होतं त्यांचं. जे नाम दिले गुरुनं, त्यांच्या सद्गुरूंनी, त्याचं चिंतन करत होते, नामस्मरण करत होते आणि मननसुद्धा करत होते. त्यांची अवस्था अशी झाली की त्यांना आवड अशी लागलेली होती की मला परमार्थाची भेटच व्हावी म्हणून काही दिवस गेल्याच्या नंतर त्यांच्यात परिवर्तन होत गेलं नाथ महाराजामध्ये. आणि गुरुनी सांगितलं जनार्दन स्वामींनी नाथा, तुला आपल्याला गुरुवारी जायचंय. कुठं जायचंय? ज्या ठिकाणी दत्त महाराज येतात त्या ठिकाणी जायचंय, आणि तुला मी त्याची भेट करून देणार आहे, देवाची, त्या भगवंताची तुला मी भेट करून देणार आहे. त्याच्यासाठी गुरुवारी आपण जायचंय. आणि तुला एकच सांगतो विठ्ठल, त्याच्यासाठी एकच, दत्त महाराज हे कुठल्याही रूपामध्ये त्या ठिकाणी येत असतात. कुठल्याही रूपामध्ये येतात, ते विचारायचं नाही, तू पाहायचं नाही. आम्ही दोघं बसणार तिथं, त्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे गेले. आणि गेल्याच्या नंतर जनार्दन स्वामी गेले, स्नान केलं. नाथांनी पूजा, तिथं गेले, डोंगरावर गेल्याच्या नंतर पूजापाठ करत होते. हार फुलं त्यांना आणून दिले. जनार्दन स्वामी ध्यानात बसले, चिंतनाला बसले. आणि चिंतनाला बसल्याच्या नंतर काय झालं, त्यांना समोर दत्तात्रेयाची मूर्ती दिसत होती. 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे स्वान, मागे जानवीचे स्नान, पायी खडावा गरजती, हर्षयुक्त उमापुती. अशा या पद्धतीचं त्यांना रूप जनार्दन स्वामींना दिसल्यानंतर डोळे उघडले तर बघतात दत्तात्रेयाची मूर्ती त्यांना दिसली. पण ते कुठल्या वेशामध्ये आले होते? ते मलंग वेशामध्ये आले होते. आल्याच्या नंतर जनार्दन स्वामी आणि ते मलंगमध्ये रूपामध्ये आलेले दत्त महाराज चर्चा करत बसले. असे एकमेकाची चर्चा चालली, परमार्थिक चर्चा चालली. आणि नाथ महाराज दूर बसून ते पाहत होते, सगळं चर्चा त्याची ऐकत होती. परमार्थाचा विषय होता आणि ते ऐकत होते, श्रवण करत होते. आणि नंतर काय झालं की ते दत्त महाराज जे मलंग वेशामध्ये आलेले त्यांनी काय केलं, त्याच्या झोळीमधून एक कटोरा काढला. ते खापराचं पहिलं ते असायचं, भांडं असायचं नाही, खापराचं ते भांडं काढलं. भांडं काढल्याच्या नंतर जनार्दन स्वामीच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं दूध घेऊन ये.
त्यावेळेस दूध घेऊन ये म्हणल्यानंतर नाथ महाराज बघतात, अरे दूध कुठून आणणार आहे? कारण त्या व्यक्तीबरोबर ते मलंग होते, त्यांच्याबरोबर एक कामधेनू होती आणि कुत्री होती त्यांच्यासोबत. दत्त महाराजाबरोबर बघा 4 कुत्रे आहेत नाही का, ते कामधेनू आहेत, ते 4 वेद आहेत. एक दत्त महाराजाचा फोटो वगैरे बघा तुम्ही, तिथं ते 4 दिसतात ना, ते 4 वेद आहेत. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलं, जनार्दन स्वामीने ते भांडं घेतलं आणि त्या कुत्रीला धरलं. एक मरकुडी कुत्री होती, तिचं दूध काढलं, ते भरलं भांडं भरून, उलटून 4 असं पांढरं शुभ्र दूध बघितलं. आणि नाथ महाराज बघतात आणि ते दूध घेऊन जनार्दन स्वामी त्या मलंग वेशातील जे व्यक्ती होते, दत्त महाराज होते, त्यांच्याकडे गेले, बसले 2 जण. परत त्यांनी त्या झोळीमधून शिळ्या भाकरी काढल्या आणि त्याचा काला बनवला. असा काला बनवून मस्त दोघांनी ताव मारला. जनार्दन स्वामी आणि ते मलंगमध्ये दत्त महाराज होते, ते दोघे खात होते आणि हे नाथ महाराज फक्त पाहत होते. अरे म्हणले, काय गुरु आहेत आमचे, कुत्रीच्या दुधासोबत कुठं रोट्या खातात, भाकरी खाल्ल्या चोरीने. आणि त्यांना वाईट वाटलं थोडंसं, पण त्यांची कसं हे साधू संत देव कुठल्या रूपात येतील आणि काय करतील ते सांगता येत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी ते ग्रहण करत असताना ग्रहण केलं आणि ते भांडं नाथाला बोलवलं. एकोबा म्हणायचे जनार्दन स्वामीनाथ महाराजांना, एकोबा इकडे ये. आणि त्याने ते भांडं दिलं, हे धुवून आण. नाथ महाराज गेले ते भांडं घेऊन आणि धुवून त्यांनी थोडंसं उगं पिलं, गुरुचा प्रसाद म्हणून थोडंसं पिलं. त्यांना जरा वेगळी अवस्था व्हायला लागली. गुरुचा प्रसाद म्हणून त्यांनी घेतल्याच्यानंतर त्यांना शरीरामध्ये थोडं वेगळं जाणवायला लागलं, काहीतरी याच्यामध्ये आहे म्हणून. त्यांनी ते आणून दिल्याच्यानं त्यांनी दत्त महाराजाचं दर्शन घेतलं त्या मलंग. कारण गुरुने सांगितलं होतं की कुठल्या रूपात येतील ते सांगता येत नाही, त्याचं दर्शन घ्यायचं. म्हणून नाथ महाराजांनी दोघांचंही दर्शन घेतलं. त्या मलंग वेशामध्ये आलेले त्यांचं पण दर्शन घेतलं आणि यांचं आणि प्रसाद मिळाला होता. दर्शन घेतल्याच्यानंतर काय झालं की त्यांची अवस्था हे झाली आणि चिंतनाला बसल्याच्यानंतर त्यांना समाधिस्थ झाले. समाधी लागली त्यांना. समाधी लागल्याच्यानंतर आता समाधिस्थ कसं ठेवायचं, दत्त महाराज गुप्त झाले, ते राहिले सद्गुरू त्यांचे जनार्दन स्वामी. त्यांनी काय केलं, आता याला समाधिस्थ बसून चालणार नाही, कारण पुढे यांच्या हातून बरंच काही काम करायचं आहे. त्यांना ग्रंथ लिहायचे होते, भागवत लिहायचा होता, एकनाथी रामायण लिहायचं होतं, हरिपाठ लिहायचा होता, सीता स्वयंवर ग्रंथ नाथ महाराजाचे, हे ग्रंथ त्यांच्या हातून लिहायचे होते जनार्दन एकनाथ महाराजांच्या हस्ते. म्हणून त्यांना समाधीतून उठवलं आले इकडं. त्यावेळेस नाथ महाराजांना अनुभव आला आणि तेच अनुभव या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात. हरे प्रतिदेव पाया धरावे संताचे ते पाय
धरावे संताचे ते पाय संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय देवे साधती साधन हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती शिवपाय कशामुळं? देवाची प्राप्ती कशामुळं झाली? संतामुळं झाली. जनार्दन स्वामीचं दर्शन घेऊन जनार्दन स्वामीची सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर अनुग्रह घेऊन त्यांचा प्रसाद मिळाला आणि त्या भगवंताची दत्त महाराजाची भेट झाली, प्राप्ती झाली. हे कोणामुळं झालं? संतामुळं. धरावे संतांचे ते पाय. संताचे पाय धरले की देवाचं दर्शन होते. संताचे पाय धरले की देवाचं दर्शन होते. आपण किती संतांचे पाय धरले असतील नाही का? आपण किती संतांचे पाय धरले असतील, धुवून त्यांचे चरणाचा अमृत पिला असेल आपण, पण आपल्याला देवाची प्राप्ती झाली का? झाली का? कोणाला झाली असेल तर सांगा, मला दर्शन घेतो मी जरा. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय म्हणजे नेमकं काय? वाचार्थ आणि लक्षार्थ लक्षात घ्यायचा. समजलं ना? एक दृष्टांत देतो छोटासा. एका गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. एका गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता आणि त्या सप्त्यामध्ये भजनी मंडळी, आता आपली आळंदीची असते, आता आपली भजनी मंडळी सगळी कॉलनीत ती, त्याच्यामुळं जेवणाचा काय प्रश्नच येत नाही. ज्याच्या त्याच्या घरी जाणे आणि जेवण करून येणे, सेवा करायचं काम करायचं आपण नाही का? म्हणून काय झालं की एका महिलेनं पंगत घेतली, भजन्याला जेव घालण्यासाठी पंगत घेतली आणि तिनं काय केले की गहू आणण्यासाठी गेली मार्केटला. चांगल्या पद्धतीचे, चांगले उत्कृष्ट असते, चांगल्या क्वालिटीचे गहू घेऊन आली. आल्यानंतर एक शेजारीनं पाहिलं, घरी आल्यानंतर गहू हातात घेतले, पाहिले. तिनं विचारलं, वाचार्थ आणि लक्षार्थ बरं याच्यावर सांगतो मी बरं का. तिनं हातात घेऊन पाहिले. पाहिल्याच्यानंतर तिनं विचारलं, का हो ताई गहू कसे आणले? काय विचारलं तिनं? गहू कसे आणले? तिनं काय उत्तर दिलं? पिशवीत आणले. काय उत्तर दिलं? पिशवीत आणले. परत तिनं विचारलं, नाही कोण्या भावानं आणले? ती विचारती काय? परत त्या गंगूबाईचे उत्तर, धाकट्या भावानं आणले, म्हणजे लहान्या भावानं आणले. तिचा विचारायचा हेतू काय होता? बाबा किती रुपये किलोनं आणले हा होता. पण ही सांगत काय होती? कशी आणले म्हणले की पिशवीत आणले. कोण्या भावानं आणले? आपण म्हणतो नाही का, काय भावानं आणले नाही का, माल काय घेतला, कोण्या भावानं आणले? ते म्हणते लहान्या भावानं, धाकट्या भावानं आणले. ती विचारत काय होती? त्या गव्हाची किंमत विचारत होती, ताई हे गहू किती रुपये किलोनं आणले. तिचा हेतू हा होता. पण ही सांगत काय होती? तसं हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरले की देवाची प्राप्ती. तसं ती किंमत सांगत होती ना, गव्हाची किंमत विचारत होती. तसं ती उलट सांगत होती, दुसरं सांगत होती. न कळाल्यामुळं असो लक्षार्थ आणि वाचार्थ लक्षात ठेवायचा. एका माणसाला घरामध्ये काम करत असताना, आता ती गावाकडे लोक, आता इकडं काही विंचू वगैरे नसतील घरायनं कोणाच्या, का आहेत तुमच्या इकडे बी कॉलनीत आहेत विंचू? घरामध्ये सापडतील का आपल्याला? सापडतात? नसतील. गावाकडं वगैरे असतात. घरामध्ये काय झालं की एक माणूस साफसफाई करत असताना त्याला एक विंचू चावला. ते बोंबलत गेलं डॉक्टरकडं. लागलं बोंबलायला. बरं ते जास्त बोंबलता येत नाही, चढवणारे असतात तिथं गावात. खेडेगावामध्ये चढवणारे पण असतात विंचू, उतरवणारे तर असतात, चढवणारे दुसऱ्या. त्याच्यामध्ये तेरी बी चूप पण मेरी बी चूप. गपचूप जावं लागतं आपलं ते. पण त्यांनी काय केलं,
तसाच हात धरला आणि डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेब मला विंचू चावला, काहीतरी औषध द्या. डॉक्टरनं सांगितलं, हे पहा मी आता गडबडीत आहे, मला काय वेळ नाही, मला ऑपरेशनचं काम आहे, पेशंट ऑपरेशन तर नेलेलं आहे थिएटरमध्ये, आणि तू एक काम कर, ह्या गोळ्या घे आणि ही चिकटपट्टी घे, जिथं चावला असेल तिथं लावून टाक. आता या बहादरानं काय करायला पाहिजे, यानं काय करायला पाहिजे, ते गोळ्या घ्यायच्या, पण चिकटपट्टी कुठं, जिथं चावला तिथं लाव सांगितलं. कुठं चावला होता त्याला, घरामध्ये भिंतीवर चावला होता. मग कुठं चावला होता, हाताला बोटाला चावला होता. त्यानं चिकटपट्टी कुठं लावायला पाहिजे होती, बोटाला का भिताला. त्यानं जाऊन भिताळाला लावली. अहो बायको म्हणते, काय करता तुम्ही, चिकटपट्टी तिथं का लावता. नाही, मला इंचू डॉक्टरनं सांगितलंय, जिथं इंचू चावला तिथं लावून टाका पट्टी. अरे काय शहाणा का माणूस म्हणजे, बाबा जिथं चावला तुझ्या बोटाला इंचू चावला ना, मग त्या बोटाला पट्टी बांधती, चिकटपट्टी दिलेली डॉक्टरनं ते भिताडाला चालते. म्हणजे हा वाचार्थ आणि लक्षार्थ. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. दोघी मायलेकी होत्या, दोघी मायलेकी. आणि मायलेकी गेल्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या मुलीनं सांगितलं, मामा माझ्या मम्मीला गाऊन दाखवा. मामा माझ्या मम्मीला गाऊन दाखवा. मग त्या मुलीनं सांगितले, मामा गाऊन दाखवा. मग त्यानं काय केले की त्या मुलीला सांगितले, बाबा मी काय गात नाही, मला काय गाणं येत नाही, मी काय कुठं पेटी वाजवायचं शिकलो नाही, कुठं शास्त्रीय संगीत शिकलो नाही मी कुठं, त्यासाठी मला गाणं येत नाही. अहो ती मुलगी तसं नाही म्हणजे, मामा माझ्या आईला गाऊन द्या म्हणजे ते काय गाऊन प्रकार एक आला आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. एक गाऊन पार इथून तिथून मोकळा प्रकार, ते काय गाऊन काय चाललंय मलाच कळत नाही बाबा. त्यानं गाऊन म्हणत होता, म्हणजे ती गाऊन द्या म्हणत होता. लेडीज महिला मंडळी आता जे घालतात ना, ती गाऊन द्या म्हणत होती. आणि त्याला वाटलं भजन करून दाखवा मला, म्हणजे वाचार्थ आणि लक्षार्थ. म्हणून धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरायचे म्हणजे नेमकं काय करायचं, त्याची सेवा करायची. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दासत्व सकळ. त्या संताची आपल्याला सेवा करायची. पण संतच कोणाला म्हणावं हे कळना आज, नाही का. पोटासाठी संत झाले कलित बहुत, नाही का. पोटासाठी संत आज भरपूर झाले, गल्लोमध्ये झालेले आहेत. टिळे टोपे माळा वांगे वंगळ पोटासाठी एक प्रमाण आहे. टोप्या घालतात पांढऱ्या शिपत, माळा घालायच्या, कपडे पांढरे शिपत घालायचे, जगामध्ये फिरायचं कशासाठी, या पोटासाठी, त्याच्या संसारासाठी, त्याचे संसार नीट चालव त्याच्यासाठी करतात हे संतपद. याला संत म्हणत नाही. संतो के आपता न होती संत. जे संत आहेत त्यांचे मुलं संत होतात का, नाही होत. जे संत असतात त्यांचे मुलं संत, जे कीर्तनकार आहे त्याचा मुलगा कीर्तनकारच होईल असं हे का, नाही होणार. जो भजन गाते ज्याचा वडील त्याचा मुलगा भजण्याच होईल असं काही हे का, तसं काय नाही. क्वचित असे हे रत्न. शिंदे महाराजाचा पण मुलगा एक नंबर पखावत वाजवायला, काय सांगावं राव, पुण्य आहे त्याची, आई वडिलाची पुण्य आहे. त्यांनी मेहनत घेतली, त्यांच्यावर संस्कार केले आणि मुलं घडविलेत. नको तिथं पैसा घालून फायदा नाही, तिथं 500-1000 रुपये त्या क्लासला जाऊ द्या आणि त्या मुलाला घडवा तुम्ही, त्यांच्यावर संस्कार करा. ते संस्कार केलेले तुम्हाला पुढं काम देणार आहेत. ते तुम्हाला पाणी तरी पाहिजे कमीत कमी, बरं का, कमीत कमी पाणी तरी पाहिजे घोटभर, त्याला आठवण राहील काहीतरी. हे 4 शब्द जर कानावर पडले नाही तेवढं तरी त्याला आठवल बाबा. तिकडं आश्रमात तरी रे आबानंद महाराजाचा आश्रम आहे, तिथं तरी नेऊन घालणार नाही, घरी तरी कोरकुटका देईल आणि पाणी पाहिजे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून धरावे संताचे ते पाये. मग संतो की आपता न होती संत, ते अभंगाचे एक तुकाराम महाराजाचा. जोपर्यंत आपण तुका म्हणे नाही निरशीला देह, तोरी अवघे संसारिक सांगितले. जोपर्यंत या देहाचं निरसन होत नाही आपल्या,
देहाचं निरीक्षण करणं म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला साधूकून गुरुकून आपल्या अनुग्रह घ्यायचा, नामस्मरण घ्यायचं आणि त्याचं चिंतन करायचं. 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. दुसरा एक अतिकारण आहे, 5वा देह आहे. हे कुठं जास्त ऐकण्यात नसतं, सांगण्यात नसते, पण आहे ते पण कुठं कुठं 3च सांगतात, पण 4 खरे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देह आहे. 4 वाणे आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. या प्रत्येक वाणीचं, या प्रत्येक देहाचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण करून त्या गुरुकून आपण, त्या सद्गुरुकून घेऊन त्याचं चिंतन करायचं आहे. आपण माळी सगळेच घालतात, माळकरी सगळेच होतात. रामकृष्ण हरी म्हणा, पंढरपूरची वारी करा, आळंदीची वारी करा, पुढं काय नाही त्याला. मग खरा परमार्थ तर पुढं आहे. नुसती माळ घातली म्हणून का तुम्ही परमार्थिक झाले नाही? खरा परमार्थ पुढं आहे. तुम्हाला अनुग्रह भेटायला पाहिजे. अनुग्रह भेटल्याच्या नंतर तुम्ही त्याचं चिंतन करायला पाहिजे. चिंतन तर विशेष गेला हो आज. चिंतन करत नाहीत लोक, चिंता करतात. काय खावं काय नाही खावं याची चिंता करतात लोक. नित्य उठून या खावं याची चिंता. उठल्यापासून जे खाण्याची चिंता लागते लोकायला, ते झोपेपर्यंत पुन्हा तेच गाडगं चालू. पण चिंतन करायचं. चिंतन कसं करायचं, काय करायचं, ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे तुम्हाला. पारायण भरपूर लोक करतात, माऊली अभ्यास या लोकांचा खूप ज्ञानी. कळंबोलीत हे एक विषय आहे. ही कळंबोली जर टिकली असेल ती या माय माऊल्यामुळं टिकलं आहे बरं. खरोखर सांगतो, यांचा परमार्थासारखा परमार्थ कुठंच नाही, कुठंच नाही. त्याचे किती पारायणं झाले असतील बाबा, नाही का? अहो 10 सप्ते म्हणलं तरी 10 पारायणं एका वर्षात झाली. आज मला तर कळतं 30-35 वर्ष होत आले मला, किती पारायणं झाले असतील त्याचे, नाही का? गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, नाही का? 100 झाले का? 108 108 पारायण झाले की भगवंत ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष भेटणार. 108 पारायण करायचे. पण खरोखर महिलाचा परमार्थ आहे कळंबोलीमध्ये. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, घरामध्ये जर महिला व्यवस्थित असं, त्या घराला घर पण आहे बरं का. घरची पत्नी, आपली घरची करणारे जे लोक आहेत ते व्यवस्थित असेल तर त्या घराला घर पण आहे. नाही तर नवरा कमवून आणतोय आणि इकडं बाई बिंदास साड्या घे दारावरचा एकही माणूस वापस जाऊ देत नाही. इथले लोक नसतील तसे आमच्या मराठवाड्यातले, इथे हिंगोलीकडे इथले लोक तसे नाहीत. इथले चांगले आहेत लोक बरं का. एकही दारावरचा माणूस वापस जाऊ देत नाही. ते कपड्यावाला येवो, ते साबूनवाला येवो, कोणी येवो, ते भैया इधर आना, भैया इधर आना, बस. असं केल्यावर काय पुरवलं होते? माणूस किती मरणार आहे, किती कमवून आणणार आहे तुम्हाला, किती देणार आहे तुम्हाला? अरे गाडीचे दोन्ही चाकं जर नीट असतील ना तर ती गाडी नीट चालती. आणि कमी जास्त असेल ना मग गचके खावं लागतात अशी. समजलं ना? दोन्ही चाकं सरळ पाहिजे. नवरा बायको, पती पत्नी हे या संसाराचे 2 चाकं आहेत. आणि हे चाकं जर नीट नसतील तर त्या संसाराला काही फायदा नाही. एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून चिंतन करायचं. चिंतन कसं करायचं? सकाळी उठायचं. सकाळी उठायचं, पहिल्या प्रहारामध्ये उठायचं, जाग्यावर चिंतनाला बसायचं. आता कोणी म्हणेल आम्ही दात घासले नाही, आंघोळ नाही केली, काही गरज नाही तुम्हाला. नामस्मरण घेण्यासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काही गरज नाही. तुम्हाला कुठल्या काळामध्ये तुम्ही बसू शकता, कुठल्या काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि जसा असेल तसं न लगे अंग तोंड धुवावे असे एक प्रमाण आहे तुकाराम महाराजाचं. त्याची काहीच गरज नाही. सकाळी बसले की आथुरणावर लगेच बसायचं, चिंतनाला नामस्मरण सुरुवात करायचं. आणि रात्री झोपताना तुम्ही 10-5 मिनटं जर चिंतनाला बसले आणि ते चिंतन करत जर तुम्ही झोपले तर तुमचं चिंतन ते रात्रभर चालू राहते बरं का. रात्रभर ते चालू असते. या शरीरामध्ये भगवंतानं आपल्याला खूप उपकार केले. काय उपकार केले?
21,600 श्वास आहेत आपले. 21,600 श्वास आहेत आपले बरं का. हे भाता आहे आपला. हे बंद पडलं की उचला रामकृष्ण हरी, राम बोलो भाई असं आहे. आता हे पंख्याचे हवा हे का नैसर्गिक हवा आहे? हे आपलं आहे. अरे तो आईच्या उदरामध्ये असताना तुझी काय परिस्थिती होती? ज्या मातेच्या उदरामध्ये असताना आपल्याला का पंखे होते का, AC होती का, कूलर होते, काही नव्हतं आपल्याला तिथं. म्हणून चिंतन करायचं. पहिल्या प्रहारामध्ये उठायचं, चिंतनाला बसायचं. 3 ते 6. 3 वाजता कोणी उठत नाही, 4लाही कोणी उठत नाही, 5लाही उठत नाही, 6लाही नाही, 7ला. सूर्यवंशी सगळे, चंद्रवंशी राहिलेच नाही कोणी. सगळे रामप्रभूच्या वंशातली माणसं आहेत आता. सूर्यवंशी आहेत सगळे, नाही का? कारण रामप्रभू दुपारचे जन्मले सूर्यवंशामध्ये, कृष्ण भगवान रात्री जन्मलेले आहेत 12 वाजता, आणि ते चंद्रवंशातले. मग चंद्रवंशामध्ये जागरण करतात पण बरं का. 12, 1, 2, 3 वाजता ते मोबाईल पाहत बसतात लोक. आज झोपतच नाही. एखाद्या आई वडिलांना दटावलं पोराला असं पांघरून घेते आणि मदत चालू राहते त्याचं खुडखुड. ते मोबाईलमुळं अशी पिढा केली त्या मोबाईलनं, पुरं या पिढीचं वाटोळं केलं. पण त्या मोबाईलमध्ये विशेष आहे, त्याच्यामध्ये सगळंच आहे, आपण ते घेत नाही. त्याच्यात ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, गाथा आहे, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, गाणे भजनं आहेत. तुम्हाला काय पाहिजे तेही त्याच्यामध्ये काही सर्च करा, तुम्हाला भेटतंय ना सगळं. पण आपण ते पाहत नाही ना. चिंतन करायचं, त्या सद्गुरूला शरण जाऊन त्या सद्गुरूकडून नामस्मरण घ्यायचं. सद्गुरू पण तसेच पाहिजे आपले, गुरु पण आपल्याला तसे पाहिजे, भेटायला पाहिजे ना. नाही तर गुरु काय करतात, कसे भेटून? विहिरीत नाही तर पवऱ्यात कुठून येईल असं म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये. त्या विहिरीमध्ये नाही पाणी, विहिरीत नाही ते पवऱ्यात कुठून, पवऱ्या म्हणतात आमच्या इकडे. ते बकेट असते ना पाणी काढायचं, ते विहिरीतच पाणी नाही तर त्याच्यात कुठून येणार आहे? हे नामस्मरण कोणी सांगितलं नाही. ज्याला सांगितलं, ज्याला दिलं असेल गुरुनं, त्याचं ते चिंतन करत नाहीत, त्याचं ते चिंतन करत नाहीत. परमार्थात चिंतनाशी खरी मजा नाही. तुम्ही इतर या लौकिकावर जास्त भर देण्यात येत आहे लोकांचा. लौकिकासाठी करतात, आपल्या स्वतःसाठी काही करत नाहीत लोक. आपण स्वतः आपुली आपण करा सोडवणं, लोकांसाठी समाजासाठी पाहावं, लोकांनी आपलं मोठं म्हणावं म्हणून आपण हे सगळं खटाटोप करतो. बरोबर की नाही? पण चिंतन करायच्या चिंतनातून आपल्याला काय होतं आहे? तुम्हाला अष्टसात्विक भाव निर्माण होतात. अष्टसात्विक भाव जे चिंतनाला बसत असतील त्यांना माहीत आहे सगळं काय होत असते, कसं होत असते. रोमांच असे केस असतात ना, काटे येतात अंगावर, असे उभे राहतात असतात, आणि घाम सुटते माणसाच्या अंगाला. बोलणं असं सद्गतीत होते, त्याला स्पष्ट बोलणं येत नाही. त्या माणसाला स्पष्ट असं बोलणं येत नाही, कंठ दाटून येत असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप. त्या कंठामध्ये दाटून येते, नैनातून अश्रूच्या धारा येत असतात, पाणी येत असते, रडतंय माणूस बरं का. चिंतनाला बसल्यानंतर काही लोक हसतात, काही लोक रडतात, काही लोक हे म्हणतात काय येड्यासारखं लावलंय असं म्हणतात. पण गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. अरे त्याच्यात गेल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला का नाचतंय आणि काय हसतंय. तुम्ही चिंतन करा ना. चिंतन केले की तुम्हाला ते अनुभव येणार आहेत. तुम्ही जोपर्यंत चिंतन करत नाही, तुम्ही किती परमार्थ करा मोठा, नामाशिवाय काहीच नाही बाबांनो. बरं काय, नामस्मरणाशिवाय काहीच नाही. नामदेव महाराजाचा एक अभंगच आहे, वैष्णवावर नाम आहे. गायन करीशी तरी गुणीजन होशी, परी वैष्णव न होशी आरे जना. काही लोक पोथी सांगतात, अशी पोथी ग्रंथ सांगतात, पण ते म्हणतात तू किती बी मोठा असला पोथी सांगणारा तरी वैष्णव न होशी जना. यात्रेला जातो आपण, यात्रा करीशी कापडिया होशी, परी तू वैष्णव न होशी. नामा मने नाम केशवाचे घेसी, नामा मने नाम केशवाचे घेसी, तेव्हाच वैष्णव होशी आरे जना.
जोपर्यंत त्या नाम वैष्णवाचं त्या भगवंताचं नाम घेत नाही तोपर्यंत वैष्णव नाही. म्हणून या चिंतनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. परमार्थामध्ये साधू संतानं तेच केलेलं आहे, चिंतनच केलं आहे. चिंतने तद्रूपा म्हणतात. चिंतन अवस्था मुरली पाहिजे आपली. आपण चिंतनाला बसता आणि आपली अवस्था होत असते ना. आता काही लोक म्हणतात चिंतनाला अवस्था झाली बसूच नाही, असं पण काही लोक उपदेश करतात गुरु त्याचे. पण तसं नाही, चिंतनाला बसायचं. किती अवस्था होऊ द्या, किती अवस्था झाली ना बसायचं. आता दूध उतू जात असते, दूध आपण तापवतो की नाही, दूध तापवल्यावर उतू जाते. तसं हे आपल्यामध्ये बी जे असतात ना विकार हे सगळे निघून जात असतात त्या अवस्थेमध्ये. नामस्मरण केल्याच्या नंतर आपण ते सगळं निघून जाते आणि नंतर मग ते ऑटोमॅटिक शांत होत असतं, शरीर शांत होतं. असा ते आनंद वेगळा आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग. म्हणून ते आनंद घ्यायचा, त्या गुरुला भेटून नामस्मरण घेऊन चिंतन करायचं. चिंतन करून आपण ते अनुभव घ्यायचा. परमार्थ हा अनुभवाचा आहे. परमार्थ महाराजांनी रात्री सांगितलं अनुभवाचा आहे परमार्थ. उगच काहीतरी करण्यामध्ये फायदा नाही. आपण भजन करतो, कीर्तन ठीक आहे, हे बी असावी, हे लोकांसाठी असते म्हणून मेळ जमविला, एकट्याचा खेळ नाही. पण खरा परमार्थ ठाई बैसवणी करा एक चित्ता आवडी आनंद आळवा. जगद्गुरू तुकाराम महाराज एकांतामध्ये जात होते भंडारे डोंगरावर. कशाला जात होते? त्याला का तिकडे जमत नव्हतं का? तुका मने माझ्या श्रीरामाचे ध्यान. पूजन जीवे भावे. बंधु लक्ष्मण हो बंधु लक्ष्मण दक्षिणेशी उभा. तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान. बंधू लक्ष्मण दक्षिणेशी उभा, दक्षिणेशी उभा. बंधू लक्ष्मण विठाला विठाला. असं या पद्धतीने नामस्मरण स्मरण करायचं. गुरुला भेटायचं, गुरुकडून नामस्मरण घेऊन. संत कसं असते माहीत आहे का? संत कोणाला म्हणावं हेच कळत नाही आज. संत कोणाला म्हणावं हे कळत नाही. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक मोठा कीर्तनकार, बोलण्यामध्ये काही लोक पटायत असतात एकदम. माणसं त्या बोलण्यालाच भुलत असतात. खोटं बोल पण रेटून बोल अशी पद्धत आहे. खोटं बोल पण रेटून बोल. म्हणून असा एक वर्ग आहे, असा एक महाराज वर्ग आहे. ते बोलतात लोक, आतमध्ये अभ्यास नसते, वरून त्यांना बोलण्याची जी पटवण्याची जी पद्धत असते त्याच्याकडं खूप मोठी कला आहे त्यांच्याजवळ ती. तशी म्हणून हे सुशिक्षित समाज त्याच्या मागं लागलेला असते.
बरं का. असाच एक इंजिनियर, एक दृष्टांत देत तुम्हाला एक, असाच एक इंजिनियर अशाच साधूच्या मागं लागला. असाच मागं लागल्यानंतर त्यानं काय केलं की सेवा करायचा त्यांची, घरी येऊन पत्नीला सांगायचा माझे महाराज असे, माझे महाराज तसे. पण ती मुलगी अशी होती इंजिनियरची, खानदानी वारकऱ्याची माळकऱ्याची मुलगी होती ती, खानदानी वारकऱ्याची माळकऱ्याची मुलगी होती. आता तिला ते चमत्कार हे पटत नव्हते, वारकऱ्याला चमत्कार नाही पटत, मग तिला ते पटत नव्हतं. तरी पण एक दिवस काय केलं की त्याने रोज सांगून पत्नीला सांगितलं की महाराजांना जेवण आणतो. ठीक आहे म्हणले, घेऊन या. ज्या दिवशी जेवण करण्यासाठी महाराज आले, शिष्य मंडळी आली, जेवायला बसल्याच्या नंतर काय झालं, आता गप बसावं ना महाराजांना, पंगत वाहडी, ताटं वाहडी, सगळं झाले. आणि महाराज म्हणते हाड हाड, कुत्रे हाणत होता महाराज. आता बाजूला त्या साहेबांना पाहिलं इंजिनियरनं, बाहेर तर कुत्रं कुठं दिसेनं. त्याने विचारलं महाराज कुत्रं तर इथं दिसेनं, तुम्ही हाडाहाड म्हणता. नाही म्हणलं, मला पंढरपुरामध्ये भगवंताच्या पांडुरंगाच्या रावळामध्ये कुत्रे दिसले, मी इथून हाणले. बरं का, कळालं का? पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रावळामध्ये मला कुत्रं दिसलं, मी इथून हाणलं. मग साहेबाची कॉलर टाईट झाली. पाय म्हणजे बायकोला सांगते, पाय माझे महाराज किती हुशार आहेत, त्यांना पंढरपुरामध्ये त्या रावळामधलं कुत्रं दिसलं, त्याने इथून हाणलं. आता ती खानदानी माळकऱ्याची मुलगी होती, वारकऱ्याची मुलगी. ती म्हणली ठीक आहे, तिनं सहन केलं सगळं. एक काम करा म्हणली, उद्या महाराजाला नाश्त्याला बोलवून आणा आपल्या घरी, आज जेवून जाऊ द्या, उद्याच्याला नाश्त्याला परत बोलवा त्यांना. मग त्याने काय केलं, आनंद झाला त्याला, बरं झालं. पत्नीने सांगितलं बाबा महाराजाला परत आणल्याच्या नंतर काय केलं, बसले सगळे. हिनं काय केलं, गोड भात केला, मस्त असा गोड भात केला. आणि तिखट भजे केले, मस्त वाळले सगळ्याला भजे, ते गोड भात वाळला. यानं तिनं काय केलं, महाराजाच्या त्या भाताखाली भजे झाकून ठेवले असे, वरून भात टाकला आणि सगळ्याला दिसतं ठेवलं. आता सगळे जेवायला बसलेत. त्या इंजिनियरनं पाहिलं, तिच्या मालकानं, महाराजाला भजे नाही वाळले. तिला खुणवतंय, महाराजाला भजे नाही वाळले. आता ती ऐकून घेते, तिला एक महाराजाची जिरवायची होती ना जरा. मग तिनं काय केलं, म्हणते थांबा. मग तिनं ती म्हणते वाढ भजे, शिवाय द्यायला तिला सुटला मारायसाठी. ती म्हणते थांबा. ती आली बाहेर आल्यानंतर मला बोलायचं म्हणले काहीतरी. ती म्हणते बोल, काय हो म्हणली, या महाराजाला काल त्या पंढरपूरच्या वारुळातले कुत्रे दिसले आणि या भाताखाली भजे ठेवले, ते दिसले नाही का? या भाताखालचे भजे दिसले नाही का तिला महाराजाला? रावळातले कुत्रे दिसले पंढरपूरचे तेवढ्या दूरचे, आणि या भाताखालचे भजे दिसले नाही का? मग असे संत काय कामाचे मला सांगा. त्याच्यासाठी संत कसे असावे नामदेव महाराज सांगतात, निळोबाराय सुद्धा सांगतात, ज्याचा हेत विठ्ठल नाही का, नेनती काही टानाटोना, नामस्मरणा वाचुनी, त्याचा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दररोज त्यांचं नामस्मरणामध्ये असते. सतत सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून नामस्मरण करत असतात साधू संत, आणि त्यांनाच संत म्हणायचं असते. विठ्ठल विठ्ठल. अशा साधू संतांची सेवा केली, त्या संतांचे पाय धरले तर काय होतंय ते दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. Yeah.
साधती साधन तुटती भवाची बंधन. बंधन हे 3 प्रकारचे बंधन आहे. स्थूळ देहाला बंधन, सूक्ष्म देहाला बंधन, कारण देहाला बंधन. स्थूळ देहाला बंधन कुठले? दारू पिणे, तंबाखू खाणे, धन कमवाने, हे एक बंधनच आहे. त्या बंधनामध्ये गुंतल्या जातो आपण, या बंधनामध्ये गुंतल्या जातो स्थूल देह. सूक्ष्म देहाचं बंधन काय असते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे विकार आहेत ना, हे सूक्ष्म देहाचं बंधन आहे. आणि कारण देहाचं बंधन, आपल्याला वेळ होता 10 वाजत आलेली आहे नाही का. मग सूक्ष्म देहाचं बंधन, स्थूल सूक्ष्म कारण देहाचं बंधन, मी आणि माझं याच्यामध्ये जीव गुरफटतो, आपण गुरफटत असतो, हे एक बंधन आहे. पत्नी माझी, मुलं माझे, याच्यामध्ये जे आपण गुंततो ते एक बंधनच आहे. रात्री महाराजांना सांगितलं बंधनाचं, तर याचं मनोनी शरण जावे. कोणाला शरण जायचं नाही का? देवाला जायचं आहे. कुठल्या देवाला जायचं काय सगळं सांगितलेलं आहे. आपण जीव कसं गुंतलेला आहे याच्यामध्ये. एक छोटासा दृष्टांत देतो. विठ्ठला विठ्ठला कसा गुंतते माणूस त्या बंधनामध्ये. पहा, इकडची भानगड नाही बरं ती सांगत, तिकडली सांगतो. कसं आहे माहीत आहे का? खेडेगावामध्ये सरपंच आणि पाटील कट्टर विरोध एकोणेकाचा, कट्टर विरोधक आहे एकोणेकाचे. सरपंचानं ठरवलं, त्याचे कार्यकर्ते बोलवले, आपल्याला पाटलाचा काटा काढायचा आहे, पाटलाला मारायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी काय झालं? कार्यकर्ते सरपंच गेले. पाटील शेतातून येत होते, त्याने घेतलं आणि उसास तसाच वळला आणि त्याला मारला. इथले नाही, तिकडचे. त्याने उसाटण्याला मारला, त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि एका पेटीमध्ये भरले, एका पेटीमध्ये भरले. आणि एकाला काम सोपवलं, या पेटीचं काय करायचं तू कर. त्यानं काय केलं असेल, ती पेटी घेतली, पनवेल रेल्वे स्टेशनला गेला. पनवेल रेल्वे स्टेशनला गेला, बसले तिथं एक रावसाहेब होतेच. ते बसले वाट पाहत. गाडी आली तिकून. गाडी आल्याच्यानंतर एक बसला होता एक माणूस शेजारी सीटवर. यानं काय केलं, पेटी वरी ठेवली, त्याची पेटी वरच्या सीटवर ठेवली. थोडा बसला आणि त्याला सांगितलं की माऊली जरा घेऊन येतो मी, पेटी आपली राहू द्या. आता गाडी थोडा वेळ थांबली होती. हा उतरला आणि यानं गावाकडं. थोडा वेळ वाट पाहिली, गाडी गेली निघून. आता याला वाटलं हा निघून गेला, याची गाडी सुटली, पण पेटी माझी झाली. याला वाटलं गाडी तर निघून गेली, हा घरी राहिला, म्हणजे राहिला तिथंच. वेळ झाली, गाडी निघून गेली. मग ही पेटी माझी झाली. जो तो विचारते ही पेटी कोणाची? ते म्हणते माझी. ते म्हणते माझी. मग पुढं गाडी गेली विटी स्टेशनला, शिवाजी स्टेशनला गेली. तिथं गेल्याच्यानंतर काय झालं, गाडी थांबली. ती पेटी उचलली, त्यानं उचलली आणि बाहेर निघताना आता तिथंच पोलीसवाले असतात. त्यानं म्हणलं का पेटीमध्ये काय आहे पेटीमध्ये बताव. नाही काय नाही म्हणते पेटी. दाखव, खोलून दाखव. त्याला संशय आला थोडा पोलीसवाल्याला. त्यानं खोलून दाखवलं. नाही म्हणते कपडे त्याच्यात. दाखव खोलून. खोलली, त्याच्यामध्ये पाटलाचे तुकडे होते. आता त्याची पूजा केली असेल का पोलीसवाल्यानं? काय केलं असेल बरं? पेटी याची होती का ती? याची नव्हती. माझी म्हणल्यामुळं गुंतल्या गेलं ना पेटी. विठ्ठल विठ्ठल. मी आणि माझं म्हणतो ना, तो गुंतल्या जातोय. आळंदीच्या वारीला सगळे वारकरी असतात, चहावाले असतात, कपडेवाले असतात, भेळवाले असतात, नाश्ता पाणीवाले असतात, सगळे असतात. वारीची जात असताना गेली, वाखरीवर थांबली वारी.
सगळे दिंड्या थांबतात तिथं. शेवटच्या दिवशी थांबल्या, दशमीच्या दिवशी दिंड्या निघल्या. आणि काय झालं, एक कपडेवाला होता, रेडीमेड कपडे. त्याने काय केलं, गेलं. आता तिथं नाका चेकिंग होती, म्हणून त्या दुकानदारानं काय केलं, बाबा आपल्याला टॅक्स लागू नये नगरपालिकेचा, म्हणून त्यानं काय केलं, वारकरी आपला मळकी कुळपा असतंय, त्याला कोणी विचारत नाही, म्हणून माऊली थोडं हे गठुडं घ्या थोडंसं, मी घेऊन येतो लगेच. त्यानं काय केलं, उचललं माऊलीनं, त्या गठुडं घेतलं. आता तिथं काय गर्दी नव्हती नाक्यावर, जास्त नाक्यावर गर्दी नव्हती. त्यानं काय केलं, त्या नाकेदारानं, माऊली काय आहे या गठुड्यात? काय नाही बाबा, कोणाचं गठुडे? माझंच आहे. काय म्हणला, माझंच आहे. त्याचं होतं का ते गठुडं? त्याचं नव्हतं, पण म्हणला माझंच आहे. म्हणलं काय आहे? कपडे दाखवा खोलून. खोलले तर नवे कपडे. म्हणलं की नगरपालिकेवाल्यानं टॅक्स, माऊली 10 रुपये टॅक्स भरा. माऊली लागला गाया वया करायला. मला हे गठुडं नसून मला 10 रुपये भरावं लागायलेत. मग थांबा म्हणलं, बाबा माझं नाही गठुडं. मग कोणाचं आहे? नगरपालिकावाला म्हणते कोणाचं आहे? नाही दुसऱ्याचं. मग कोण आहे ते? तेवढ्यात ती माणूस आला ज्याचं होतं ते आला. आणि काय आहे बाबा, काय झालं? नाही म्हणलं कपडे तुमचे? हो. मग ती गुतला आणि वारकरी सुटला तिथून. वारकऱ्यानं माझं म्हणल्यामुळं गुतल्या गेला. आणि तो जो माणूस अडकला तिथं, त्यानं माझं म्हणला, हे गेलं की सुटला, वारकरी सुटला. तसं आपलं झालेलं आहे. हे कोणीच कोणाचं नाही. नो हे कुणाचे कोणी, अंती जाशी एकला प्राणे माझे म्हणून. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोणी कुणाचे, सखे स्वैरी कोणी कोणाचे नाही दादा. हे सगळं आपल्याला एकट्यालाच जावं लागतं आहे. आज मला सांगा, या व्यक्तीनं आज किती समाज जोडला असेल, या सुभाष महाराज घाडगे बापूनं किती समाज जोडला. आज नवी मुंबई, कळंबोली, खारघर असेल, इकडं कामोठे असेल, आज किती वर्ग आहे त्यांचा इंचगिरी संप्रदायाचा. या लोकांना किती त्यांचा हसता चेहरा असायचा कधी बी, कोणी येऊ द्या. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं त्याचं. पण काय करणार, आपल्या हातात काहीच नाही माऊली. कधी जाईल आपण सांगता, क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरोसा. वारे सावध तोडा माया अशा. म्हणून सावध व्हा आणि भजनाला लागा. म्हणून विठ्ठल विठ्ठल हो, येणे साधती साधन, तुटती भवाचे बंधन. म्हणून हे बंधन तोडून टाका, बंधनामध्ये गुंतू नका, असं नाथ महाराज सांगतात. आणि हे कशावरून? सगळ्यात आता हायकोर्टाचा जे पुरावा असतंय ना, ते मानावं लागते. हायकोर्टानं जो निर्णय गेला ते सगळ्याला मान्य करावं लागते की नाही. हायकोर्टानं शिवसेना शिंदेची आहे सांगितलं की नाही, होती कोणाची? उद्धव ठाकरेची. पण निर्णय दिला कोर्टानं, विषय संपला, त्यांची झाली शिवसेना. तसं हायकोर्ट कोणतं आहे आपला? वेदानं सुद्धा काय सांगितलं ते 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. टाळी वाजवा सगळे.
रखुमाई श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ताली वाजवा. की जय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. कार्यक्रमाची वेळ आपली झालेली आहे, कारण आचारसंहिता आहे. त्याच्यामुळं 10च्या पुढं आपल्याला जाता येत नाही. 8 ते 10 कार्यक्रम आपला ठरलेला आहे. आचारसंहितेमुळं जास्त वेळ घेता येत नाही. कार्यक्रमामध्ये व्यत्यय नको. ते कोणी येण्याच्या आधी आपण आपला कार्यक्रम आटपलेला बरं असते, नाही का? आणि याला लई विघ्न असतं. मोठं प्रकरण झालं तर पनवेलला पोलीस केस, अजून केस चालू आहेत. त्या काय सांगायचं. विठ्ठल विठ्ठल. चला. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. वेदानं सुद्धा सांगितलं की बाबा संताविन प्राप्ती नाही. तुम्ही किती ग्रंथ वाचले, वेद जरी वाचले, पूर्ण पाठ केले, मुपाठ तोंडपाठ केले, तरी महाराजांना सांगितलं संताशिवाय प्राप्ती नाही. त्या भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तुम्हाला तर संताला शरण जायचं, संताची सेवा करायची, तेव्हा त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात,
एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संतच हे आपलं मनोरथ पूर्ण करत असतात. म्हणून त्या संताची सेवा करा. तनानं मनानं धनानं तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. दास्य केल्याशिवाय मिळत नाही बरं का. संताचं दास्य करावं लागतं आधी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. जे आपली अपेक्षा आहे तेही सांगतील पुशिले. पुसल्याशिवाय नाही. विचारावं लागतील प्रश्न गुरुला. आपल्याला प्रश्न पण तसे पडायला पाहिजे ना. संसारिक प्रश्न आपण विचारतो. बाबा लेकरूच होईन आणि बाबा मुलंच होईन. आपण हे प्रश्न विचारतो. परपंचाच्या विषयी विचारू नका म्हणतं संत. देवाविना काही बोलण्याचे नाही. देवाविषयी काय विचारायचं असेल तर देवाचंच विचारा. मग संताजवळ मागायचं, देवाजवळ मागायचं असेल तर देवाचंच मागा. संताजकडे गेले तर देवालाच मागाल. आणि संत तसेच असतात. संत आणि देव संत कसं असतात. देवाकडे गेले तर संताचं मागतात आणि संताकडे गेले तर देवाचं मागतात. म्हणून काय करायचं, संताची सेवा करायची. संताची सेवा केल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. डायरेक्ट तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही. मला सांगा, जजकडे तुम्ही डायरेक्ट जाता का? कोर्टामध्ये जजकडे केस चालू एखादी, जजकडे तुम्ही डायरेक्ट जाता का? तुमचं म्हणणं मांडता का तुम्ही? वकिलाशिवाय जाता येत नाही ना. वकील लावावं लागतं. तसं संत हे वकील आहेत. देवाकडे जायचं ना, मग या वकिलाकडे आधी संताकडे यावं लागेल. संताकडे तुमचं काय असेल ते मांडावं लागेल. ते संत देवापर्यंत पोहोचत असतात. आणि मग तुकाराम महाराजाला न्यायला प्रत्यक्ष देव आले नाही का. आधी देवाकडं तुकाराम महाराजानं दिलेले, बाबा भगवंताला माझ्याकडे पाठवून द्या म्हणून नाही का. आणि तेव्हा मग भगवंत न्यायला आले. संताशिवाय नाही. संताची आधी सेवा करा, तेव्हा तुम्हाला देवाची सेवा होईल. तुम्ही त्या दगडाला किती बसले समजलं ना, तरी काय नाही होणार. जोपर्यंत तुम्ही संताची सेवा करत नाही तोपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. प्रत्यक्ष नामदेव महाराजाच्या हातानं दूध पिलं भगवंतानं, जेवण केलं, पण शेवटी काय झालं, संतांना शरण जावं लागलं की नाही. संताकडे पाठवलं, कच्चा ठरवलं नामदेव महाराजाला आणि संताकडे पाठवलं. कुठं? औंढा नागनाथ. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आमच्या तिथून जवळ आहे. त्या ठिकाणी पाठवलं आणि तिथं गुरुचा अनुग्रह भेटला त्यांना. तेव्हा देवाची ओळख झाली. ते सांगायला बरंच काय आपल्याला वेळ नाही. म्हणून संताची सेवा करा, संतांना शरण जा. संताची सेवा करूनच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी अर्पण करतो. माऊलीचे भजन घ्यायचं ना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
पुन्हा या मंडळाचे धन्यवाद. एक माझं वैयक्तिक मत मी मांडतो बरं, कोणाला राग येण्यास काय कारण नाही. मला तर वाटते नारळी सप्ती ठेवायला पाहिजे आपल्या इकडं. कीर्तनकाराला पैसे नाही द्यायचे, नारळ द्यायचं, एक श्रीफळ द्यायचं, बुक्का लावायचा आणि एक श्रीफळ द्यायचं त्यांना, फक्त पैसे नाही द्यायचे कोणाला. या पैशामुळं आज सप्ते बंद पडायची वेळ आलेली आहे. पैशामुळं सप्ते बंद पडायची वेळ आली. आज जे सप्ते करतात त्यांना माहीत आहे काय परिस्थिती आहे. ते वर्गण्या मागायला दारोदार फिरायचं, ती भरती तिथून जमा करायचे आणि भजनायला किंवा कीर्तनकाराला वाटून टाकायचे आपण पैसे. ते अवघड काम आहे. सप्ते होणार नाहीत, बंद पडतील काही दिवसाला सप्ते. राग येऊ देऊ नका माऊली, बरं का. क्षमा मागून बोलतो मी. प्रत्येकाला एक विनंती करतो, सेवा म्हणून काहीतरी करा. आपल्या जीवनामध्ये सेवा घडावी एवढं ध्येय ठेवा. बरं, आपण आता कळंबोलीतल्या सर्व लोकांना माझी विनंती, भजने लोकायला पण, कळंबोलीमध्ये 1 रुपया न घेता सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. कोणच, कीर्तनकार असो का भजन्या असो, प्रत्येकानं एक लक्षात ठेवा, मंडळ असं येणं नाही की तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय वापस जाऊ देत नाही, एवढं नक्की बरं का. 1000-500 काय द्यायचं ते त्याच्या चौकशीनं देणारच आहेत ते, असं नाहीत तुम्हाला काही देत नाहीत, नुसतं नारळ देतं असं पण नाही. पण तुम्ही पैशासाठी जर येत नसाल तर तुम्ही किती मोठे असाल कलाकार ना, काय फायदा नाही त्याचा, एवढं लक्षात ठेवा. मग प्रत्येकाने एकच निश्चय करा, न पैसे घेता. पैसे कमवायला आणखी जागा भरपूर आहेत आपल्याला, कुठेही कमवू शकतो आपण पैसा, आणि पैसाच काय सर्वस्व नाही. ज्या संसारामध्ये एवढा आपण उलाढाल्या करून पैसे कमवतो ते पुरत नाहीत. परमार्थाचे पैसे पुरणार आहेत का आपल्याला? नाही पुरत पैसे माऊली. आता हे मुलं घडवलं त्याला फी लागली, ठीक आहे, त्याच्या मान्याप्रमाणे मंडळ कोणी बी पैसे देणार त्याला, असं नाही फुकट तुम्हाला देणार नाही. या लेकरांना आता पेटी शिकली, पखवाद वाजवते, ते मुलं बाळं हे लहान लहान तरुण पोरं आहेत, समाधान करणार मंडळ तुम्हाला देणार काय नाही तरी फुल नाही फुलाची पाकळी. पण मला एवढेच पैसे पाहिजे बरं का, मला एवढेच द्या तर मी येतो, नाही तर घरात मोबाईल पाहत बसतो. हे चुकीचं आहे. ज्या भगवंतानं तुम्हाला कला दिलेली आहे, ज्या भगवंतानं तुम्हाला भजन गाण्याचं अंग दिलेलं आहे, तुम्हाला ते आवाज दिलेला आहे, ते काय फायद्याचं तुमच्या समाजासाठी नाही, देवासाठी नाही, मग कशासाठी येते? कशासाठी येते? काहीच नाही. जोपर्यंत तरुणपण आहे तोपर्यंत चालणार, नंतर काय चालणार नाही. ते आवाज पण बसतो सगळ्याची. त्याच्यासाठी माझी इच्छा आहे, आता मी 30 तारखेला सप्ताह चालू होणार आहे आमच्या गावामध्ये. नारळी सप्ताह करणार आहे मी. नारळच एक श्रीफळ देणे, त्याचं नावच नारळी सप्ताह आहे. ह्या नगर जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या नारळी सप्ते होतात, महिलाचे मोठे मोठे सप्ते होतात, जुल्म लोक येतात, गाणारे भजने लोक तिथं, कारण समाजच एवढा असतो तिथं. समाजानं आपल्या मागं लागायला पाहिजे. तुम्ही दाखवा ना कला काय दाखवायची ती. आणि आपण डबक्यात आहे माऊली, समजलं ना, ते बेंडूक कसा डबक्यात असते, बाहेर निघलो नाही. जग फार मोठं आहे, फार विद्वान लोक आहेत, या डबक्याच्या बाहेर निघा, तुम्हाला कळल का आहे जग ते. आपली एक तळमळ आहे. मंडळाला विनंती आहे माझी, श्रीफळ महाराजांना किती पाहिजे तुम्हाला सांगा, मला मी आणतो. फक्त महाराजाला श्रीफळ द्यायचं आहे, त्याला 1 रुपया देऊ नका. प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला किती 8 दिवसाचे 8 कीर्तनकार मी आणून देतो, फक्त नारळ द्यायचं त्या महाराजाला, काही द्यायचं नाही, वाट खर्ची सुद्धा देऊ नका त्याला. त्याच्यासाठी सगळ्यांना सहकार्य, एकमेकाला सहकार्य करायला पाहिजे. आपल्या कळंबोलीमध्ये एवढे मोठे सप्ते होतात, आहे की नाही. चांगले गुणवान लोक आहेत आपले, सुशिक्षित आहेत, पैसेवाले माणसं आहेत, नोकऱ्या आहेत गव्हर्नमेंट चांगल्या त्यांना. आपले सुभाष महाराज कदम, शिंदे महाराज असतील, हे महाराज असतील, प्रत्येकाला पोटापुरतं दिलेलं आहे. आता त्यांनी मुलं घडवलेत, मुलासाठी खर्च झालेला आहे त्यांचा. या मुला बाळाला देतील मंडळ, काहीतरी देणार आहे, असं नाही की तुम्हाला समाधानकारकच देणार ते. पण आपल्यासारख्यानं
महाराज लोक आहे ना कशासाठी पैशासाठी हवा आपल्या संसारात आपलं काही पुरण यानं भरती होणार आहे का आपल्या संसाराची? होणार नाही भरती. 1500 रुपये 2000 रुपये घेऊन आपली भरती होणार आहे या संसारामध्ये? नाही होऊ शकत. त्याच्यासाठी सगळ्यांना विचार करा, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणाला नाव बोटं ठेवत नाही, कोणाला नाव दोष देत नाही. मी इच्छा असेल त्याची घ्यायची. आज हनुमान मंदिरामध्येच आपण भजन शिकलेले आहे सगळे, या मारुती मंदिरामध्येच भजन शिकलेले. तिथं सुद्धा आपण पैसे घेतो म्हणजे आपल्याला लाजच वाटा पाहिजे बरं का. आपण तिथं सुद्धा पैसे दिले तर येतो, नाही ते येत नाही. म्हणजे काय फायदा मला सांगा ना माऊली. म्हणून झालेली सेवा चूक क्षमा करा, माफी मागून बोललो मी हे. आणि मंडळाला, प्रत्येक मंडळाला माझी विनंतीच आहे, तुम्हाला फुकट महाराज पाहिजे असेल तर मला सांगा, मी आणून देतो तुम्हाला महाराज. काय गरज नाही कोणाला महाराज लोकायला पैसे वाटायचे तुम्हाला. आणि याच्यापेक्षा चांगले तुम्ही 10,000 रुपये द्या, त्याच्यापेक्षा भारी कीर्तन नाही दिलं तर मी पैसे देतो त्याचे 10,000. समजलं का? अहो साधे जे महाराज आहेत ना त्याला तळमळ असती, ते पाकिटाकडे पाहून पैसे कीर्तन करत असते मोठे महाराज. हे 2 तासाच्या पुढे 1 मिनिट जात नाही, घाई मध्ये येते, फेटा गुंडाळते, जागेवर उभं राहते की जय रामकृष्ण हरी बस. ते तळमळ. अहो ग्रामीण भागामध्ये भरपूर मुलं आज तयार झालेले आहेत कीर्तनकार, खेडेगावामध्ये भरपूर मुलं तयार झालेले आहेत, नवीन मुलं तयार झालेले. त्याला कशाची अपेक्षा नसते, पैशाची अपेक्षा नसते. जुने बी कीर्तनकार भरपूर येते. आगरी समाजामध्ये पहा किती समाज सुधारला आज. आपण काहीच नाही. अहो त्यानं मांसाहार सोडला म्हणजे वाघानं सोडल्यासारखं आहे राव. सोपं आहे काय? आपल्या पुढे गेलेत ते लोक आज. आपण नाही, आपण घाटावरचे माणसं आहेत खरं म्हणजे. पण आपण त्याचा विचार करायला पाहिजे. किती ज्ञानी लोक आहेत आगरी समाजामध्ये, किती अभ्यास आहे या लोकांचा आज. पहा तुम्ही, मी आगरी समाजामध्ये राहिलेला आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, भजनी मंडळाला विनंती, माफ करा बोललो तुम्हाला, कोणाला वैयक्तिक कोणाला बोललो नाही. मी सगळ्यासाठी बोललो बरं का. मी सगळ्यालाच बोललो, कळंबोलीतील सगळ्या भजनी मंडळाला बोललो मी. सगळं माझ्या सगळं पैशासाठी परमार्थ करू नका. तुम्हाला बोलविलं, हंडवलवर तुमचं नाव असेल तिथे येऊन हजेरी लावणे. ते देतील मंडळ, काय विचार करून द्यायचं देतील ती, असं नाही. म्हणून झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी अर्पण करून, आणि माझ्या गुरुच्या एकनाथ बाबा चव्हाण असतील, गोपाळ बाबा असतील, नेवशी महाराज, ढेकळे महाराज, नाथा पाटील यांच्या कृपेनं नेवशी महाराजाचे कीर्तन मी भरपूर ऐकलेत. नेवशी महाराजासंग मी भरपूर संघ झालेला आहे. अशा संतांच्या संगतीमध्ये राहूनच मी खरं म्हणजे हे कीर्तन करतो. आमचे शिरसाट महाराज असतील पोलीसवाले, त्यांचं कीर्तन आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. त्यांच्यामुळं आपण उभा येतं, त्यांनीच आम्हाला कीर्तनाला उभं केलं. येडी वाकडी सेवा करायची, काय करायचं आपल्याला, काय येतं आणि काय नाही हे नाही पाहायचं कोणाला काय येतं ते. त्याचा भाव किती आहे ते पाहायचा, त्याच्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे ते पाहायचा. त्याच्यासाठी सेवा हाच लक्षात ठेवायचं, सेवा करणे आणि सेवाच करायची आपल्याला, बाकी काही नको. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक विठोबा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान